राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरया ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टी त्याच पद्धतीने निफ्टीने ऑल टाईम हायला सध्या ट्रेड करतोय निफ्टी, त्याच पद्धतीने बँक निफ्टी दोन्ही इंडेक्स मित्रांनो त्याच पद्धतीने पूर्ण मार्केटच ऑल टाईम हायला सध्या ट्रेड करतोय. या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टीने आज गॅप डाऊन ओपन दिलं, 10-12 पॉईंटचं गॅप डाऊन ओपन दिल्यानंतर खालच्या साईडला एक डाऊनफॉल दिला होता फर्स्ट हाफमध्ये. या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन मार्क होती डाऊन साईडला निफ्टीमध्ये. ट्रेंड लाईनला रिस्कफुल सपोर्ट फेस करून निफ्टी हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून हा ट्रेंडची रॅली देतोय. या ठिकाणी पाहू शकता हा फर्स्ट सपोर्ट अपमूव्ह, त्यानंतर सेकंड टाइम सपोर्ट अपमूव्ह, परत थर्ड टाइम सपोर्ट. ह्या ठिकाणी पाहू शकता आजच मित्रांनो ह्या ठिकाणी सपोर्ट घेऊन परत अपमूव्ह दिला निफ्टीने. तर निफ्टीची क्लोजिंग आहे अपमूव्ह दिल्यानंतर त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेचा रेजिस्टन्स ब्रेकआउट नंतर वर साईडला क्लोजिंग केले स्ट्रॉंग. तर निफ्टीने क्लोजिंग केले 22,208 रुपयाला. तर उद्यासाठी निफ्टीमध्ये ट्रेड भेटू शकतो. निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी बाय नका करू, एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला. या ठिकाणी पाहू शकता आधी हा निफ्टीचा रेजिस्टन्स झोन होता. या ठिकाणी पाहू शकता 2 ते 3 वेळेस निफ्टीने स्ट्रॉंगली त्याच पद्धतीने रिस्पेक्टफुली रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिला होता. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाइम रेजिस्टन्स, थर्ड टाइम रेजिस्टन्स. त्याच पद्धतीने आज खालच्या साईडला सपोर्ट फेस करून वर साईडला ब्रेकआउट दिले. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेला ज्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस करत होता निफ्टी त्या ठिकाणाला ब्रेकआउट दिल्यानंतर उद्यासाठी जर गॅप फ्लॅट ओपन होऊन जर डाऊनफॉल एक पुलबॅक दिला तर ॲक्टॅच ह्या झोनला परत रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करू शकतो निफ्टी, बिकॉज या ठिकाणी रेजिस्टन्स फेस होता. त्यानंतर फ्लॅट ओपन दिल्यानंतर फ्लॅट ओपन होऊन एक पुलबॅक दिला, त्यानंतर या ठिकाणी रेजिस्टन्स सपोर्ट फेस करेल निफ्टी. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये जर कुठं निफ्टी कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्या ठिकाणी जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू किंवा बाय नका करू. या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस हा जो निफ्टीचा आधी रेजिस्टन्स झोन होता त्यानंतर ब्रेकआउट नंतर ॲक्टॅच सपोर्ट झोन करू शकतो उद्यासाठी. परत पुलबॅक घेऊन जर वरच्या साईडला प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या वरती जर निफ्टी ब्रेकआउट नंतर कन्सोलिडेशन करून जर वर साईडला जर ब्रेकआउट दिला आफ्टर कन्सोलिडेशन ब्रेकआउट त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. सी बाय करू शकता 25 रुपयाचे असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी जास्त गॅप ओपन दिले ह्या झोनमध्ये कुठं गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू, एक खाली साईडला पुलबॅक येऊ द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच पद्धतीने परत खालच्या साईडला एक सपोर्ट झोन रेजिस्टन्स झोन होता त्यानंतर ब्रेकआउट नंतर ॲक्टॅच सपोर्ट झोन करू शकतो उद्यासाठी निफ्टीमध्ये. तर उद्या जर जास्त गॅप ओपन दिला गॅप ओपन नंतर एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच पद्धतीने खालच्या साईडला परत एक रेजिस्टन्स झोन होता. तर उद्यासाठी ह्या झोनमध्ये जर कुठं गॅप ओपन नंतर पुलबॅकला सपोर्ट फेस करत असेल कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर तुम्ही परत लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर मित्रांनो निफ्टीमध्ये समजला, अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर उद्यासाठी निफ्टीमध्ये 2 लेवल इम्पॉर्टंट, आजची क्लोजिंग त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेचा रेजिस्टन्स झोन हे 2 सपोर्ट त्याच पद्धतीने रेजिस्टन्स हे 2 इम्पॉर्टंट राहतील उद्यासाठी निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करण्यासाठी. त्याच पद्धतीने खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन आहे मार्क केलेली, त्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्यूस ह्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून अपमूव्ह देतोय निफ्टी. तर उद्यासाठी हा एक ट्रेंड लाईन पण इम्पॉर्टंट राहू शकतो उद्यासाठी. जेव्हा फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन ट्रेंडची रॅली दिली तर परत ट्रेंड लाईनच्या नियर रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करू शकतो निफ्टी. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनच्या नियर जर तुम्हाला बाईंग ट्रेड भेटला त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता आफ्टर कन्सोलिडेशन. त्याच पद्धतीने लोअर लो टाइम फ्रेममध्ये एखादी प्रायशन कन्फर्मेशन हायर पॅटर्न त्याच्यानंतर डबल बॉटम पॅटर्न क्रिएशन झालं ट्रेंड लाईनच्या नियर, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टीप्रमाणेच बँक निफ्टी पण गॅप डाऊन ओपन दिलं थोडंफार पॉईंटमध्ये गॅप डाऊन ओपन दिल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ह्या झोनमध्ये बँक निफ्टीने सपोर्ट फेस केलं होतं. त्याच पद्धतीने आज पण गॅप डाऊन ओपन दिलं तर ह्या झोनच्या नियर बँक निफ्टीने परत सपोर्ट फेस करून मित्रांनो अपमूव्ह दिला होता. बँक निफ्टीने स्लो स्टडी कन्सोलिडेशन करून अपमूव्ह दिल्यानंतर बँक निफ्टीने क्लोजिंग केले 47,126 रुपयाला. उद्यासाठी त्याच पद्धतीने उद्या बँक निफ्टीचा एक्सपायरी पण आहे. उद्यासाठी ट्रेंड भेटू शकतो बँक निफ्टीमध्ये. जेव्हा बँक निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग बँक निफ्टीमध्ये डायरेक्ट तुम्ही बाय नका करू, एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला थोडंफार पॉईंटमध्ये पुलबॅक आला. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता हा झोन आधी बँक निफ्टीचा रेजिस्टन्स झोन होता ह्या ठिकाणी पाहू शकता. तर बँक निफ्टीने आज ह्या झोनच्या वरती ब्रेकआउट दिल्यानंतर क्लोजिंग गेले स्ट्रॉंगली. तर उद्यासाठी फ्लॅट ओपन दिल्यानंतर एक पुलबॅक उद्या ह्या झोनच्या नियर तर रेजिस्टन्स ॲक्ट ॲज सपोर्ट फेस होऊ शकतो बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी. त्याच पद्धतीने कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं वरच्या साईडला त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. सी बाय करू शकता 30 ते 40 रुपयाचे असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता खालचा एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर
खालची ट्रेंड लाईन पण इम्पॉर्टंट राहू शकते उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये. ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ट्रेंड लाईनला रिस्पॉन्सिव्ह सपोर्ट फेस करून अपमूव्ह देतोय बँक निफ्टी. त्याच पद्धतीने हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. फर्स्ट सपोर्ट अपमूव्ह, सेकंड टाइम सपोर्ट ट्रेंड लाईनच्या नियर, परत अपमूव्ह. त्याच पद्धतीने आज पण मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनला रिस्पॉन्सिव्ह सपोर्ट फेस करून त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर स्लो स्टडी अपमूव्ह दिली आहे. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता परत ट्रेंड लाईनला रिस्पॉन्सिव्ह सपोर्ट फेस केलं बँक निफ्टीने. तर उद्यासाठी हा ट्रेंड लाईन इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी, जेव्हा तुम्ही ट्रेड प्लॅन कराल तेव्हा. तर उद्यासाठी परत पाहू शकता तुम्ही जेव्हा बँक निफ्टीची ओपनिंग गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या नियर, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता स्ट्रॉंगली ट्रेंड लाईन वर्क करते बँक निफ्टीमध्ये सपोर्ट टाईप. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन ओपन नंतर जर पुलबॅक दिला खालच्या साईडला, पुलबॅकला ह्या ठिकाणी पुलबॅक देऊन परत वरच्या साईडला जेव्हा सेलर्स ट्रॅप झाले, आफ्टर सेलर ट्रॅप वरच्या साईडला जर परत क्लोजिंग दिली ह्या झोनमध्ये कुठं जर पिनबार कॅन्डल क्रिएशन झालं, त्याचनंतर मित्रांनो स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल क्रिएशन झाले ट्रेंड लाईनच्या नियर, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. कॅन्डलचा लो हा तुमचा स्टॉप लॉस असेल, त्याच पद्धतीने कॅन्डलचा डबल हा तुमचा प्रॉफिट करू शकता तुम्ही बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने 25-30 रुपयाचं तुम्ही एस एल ठेवून मित्रांनो 1:2 तुमचा टार्गेट हा कॅप्चर करू शकता बँक निफ्टीमध्ये आफ्टर गॅप डाऊन ओपनिंग. त्याच पद्धतीने बँक निफ्टी जास्त गॅप ओपन दिले वरच्या साईडला ह्या झोनमध्ये कुठे गॅप ओपन दिल्यानंतर लगेच तुम्ही ह्या ठिकाणी बाय नका करू. आधीच खूप मोठी रॅली दिली आहे, तर उद्यासाठी गॅप ओपन दिल्यानंतर खालच्या साईडला एक पुलबॅक उद्या प्रिव्हियस डेचा क्लोजिंग म्हणजे आजचा क्लोजिंग मित्रांनो. त्याच पद्धतीने खालच्या साईडला एक रेजिस्टन्स झोन बनवला होता बँक निफ्टीने, तर हे झोन उद्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतील मित्रांनो बँक निफ्टीमध्ये. आफ्टर गॅप ओपनिंग एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर जर कन्सोल्टेशन करून ब्रेकआउट दिलं, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉंग जाऊ शकता. त्याच पद्धतीने गॅप ओपन दिल्यानंतर परत प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर जर काय रिस्पॉन्सिव्ह सपोर्ट फेस नाही केलं, एक ब्रेकडाऊन झालं, परत ब्रेकडाऊनला या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनच्या नियर परत बँक निफ्टी सपोर्ट फेस करू शकतो. त्याच पद्धतीने कॉल ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल आणि 1:2 टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर आशा करतो मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल, त्याच पद्धतीने इम्पॉर्टंट लेवल समजले असेल तुम्हाला, त्याच पद्धतीने इम्पॉर्टंट ट्रेंड लाईन समजली असेल, त्याच्या हेल्पने तुम्ही उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.